शेतकरी एकतेचा जय हो, शेतकरी एकतेचा जय हो, शेतकरी संघर्षाचा जय हो, शेतकरी संघर्षाचा जय हो। छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आणि इथं उपस्थित सर्व शेतकरी संघटना तसेच तालुक्यातील सर्व शेतकरी आणि सर्व कास्तकार बंधू, आजचा बैठकचा विषय असा आणि कारण हे की याच्या पहिले इथं कास्तकार बसले होते शेतकरी कर्जमाफीसाठी। शेतकऱ्यांना शासनाने नेहमी प्रलोभन दिले की बा आम्ही कर्जमाफी करू, हे करू, ते करू। आम्ही वेळोवेळी निवेदन दिले, आयोजन दिले, धरणे आंदोलन केले, पण सरकार कुठं हालायला तयार नाही। आज सरकारचं अधिवेशन सुरू होत आहे। अधिवेशनाला जाग आणण्यासाठी एक लाक्षणिक उपोषण म्हणून आमचे राजीव वानखडे आणि सगळे ज्येष्ठ मंडळी, गुलाबराव काका, सुरेश जोगळे आहेत, असे सगळे ज्येष्ठ मंडळी यांच्या मार्गदर्शनात हे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे। तसेच सत्ता पक्षातील हा बबनराव लोणीकर, आरामखोर बबनराव लोणीकर, याची एवढी हिंमत कशी होते की एका शेतकऱ्याला तो उतरून बोलतो, एक अपमानास्पद असा बोलतो। अरे जगाचा पोशिंदा आज अस्मानी सुलतानी सर्व संकटांना परेशान आहे, त्याला सरकार मदत तर करत नाही आहे, उलटा त्याचा अपमान करत आहे। अशा या मंत्र्यांना हरामखोरांनी आमचे भैया बोलले आता की यांना मानधन सुद्धा पण करायला पाहिजे घेणं, इतका मास तुम्हाला चढला कुठून। आणि जर यापुढे सरकारचा कोणताही नेता जर असा बोलला कास्तकारांच्या विरोधात, आम्ही घरात घुसून त्याचा हिशोब करू, असं मी शेतकरी संघटनेच्या आधी सर्व कास्तकारांनी बोलतो। आम्ही यापुढे सहन करणार नाही। सरकारने त्याला आता समज द्यावी, फडणवीस साहेबांना माफी मागितली आहे, पण त्यालाही माफी मागायला लावावी आणि दुसरं शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी लवकर द्यावी आणि त्याला मदत करावी अशी अपेक्षा करतो। ते कसं नाही, पण सांगा मला कोणासाठी आहे लोकशाही? हे प्रश्न शेतकरी व्यवस्थेने विचारले पाहिजे, शेतकऱ्याचे पोरांना। पण सांगा मला कोणासाठी आहे लोकशाही? स्वातंत्र्याचा माझ्या घरी नाही सूर्योदय झाला, अदानी अंबानीच्या घरी झाला, पुढच्या घरी झाला। स्वातंत्र्याचा सूर्योदय नाही माझ्या घरी झाला, लुटारूंच्या हातात आता पुरा देश गेला। जिथे तिथे दिसत आहे जात धर्माचा दंगा, कष्टकरी माणूस तुम्ही पुरा केला नंगा। हिंदू मुसलमानाचं भांडण, या जातीचं त्या जातीचं भांडण सारा लक्ष तिकडे घडतं आणि काही हजारो कोटीचं घडतंय ते माफ करत तुम्ही बसले त्या औरंगजेबाची खबर पाहिजे। तिथं तिथं दिसत आहे जात धर्माचा दंगा, कष्टकरी माणूस तुम्ही पुरा केला नंगा। धर्मद्वेषाचा जहर पेरणं जिथे तिथं सुरू, कसं म्हणून देश आपला आहे विश्वगुरु। धर्मद्वेषाचं जहर जिथे तिथं पेरणं आहे सुरू, कसा म्हणून देश आपला विश्व आहे गुरु। एका शेतकरी म्हणून मी काही फेत आहे का? माई शेतकरी म्हणून माई काही पाहत, एक शेतकरी म्हणून माई काही फेत आहे का? माझ्या कष्टाचा पुरेपूर त्यामध्ये पैका, माझ्या कष्टाचा पुरेपूर त्यामध्ये पैका आहे की नाही? खाजगी वहिवाट आहे, जसं एखाद्याच्या शेतातून जात आहे, एखाद्याच्या शेताची घुरे होऊन जातात। आता हा सरकारी रस्ता नाही, पण खाजगी वहिवाट आहे, प्रेम संबंध। हा, प्रेम संबंध किंवा तुमचं वहिवाट पडले की भरपूर वर्षापासून तुम्ही त्या रस्त्याने जातात। क्लिअर करतो, नंतर आपण त्याच्यावर जातो। तर सरकारी नकाशावर जो रस्ता दिसतो तो कोणाला अडवता येत नाही। असा अडवलेला रस्ता असेल तुम्ही तात्काळ सांगा, त्याच्यामध्ये कोणतीही सुनावणी घ्यायची गरज नाही, जाऊन तो पडतो। फक्त खाजगी रस्ता आहे, एखाद्याच्या दोन शेतकऱ्याच्या शेताच्या डोळ्यावरून आहे, तुमचा ती वहिवाट अडवली गेलेली आहे आणि ती वहिवाट 6 महिन्याच्या अडवल्याचं असं आपण झालेलं आहे। तर अशा याच्यामध्ये आपल्याला मामलेदार कोर्टात नियम 306 नुसार मामलेदारांचा आपल्याला प्रकरण दाखल करावं लागतं। ती रीतसर प्रक्रिया आहे, कारण ती खाजगी जमिनीची वहिवाट आहे।